नाशिक महापालिकेची दर्ग्यावर केलेली अतिक्रमण कारवाई वादात सापडण्याची शक्यता आहे। दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत। संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राजकीय दबावापोटी पालिकेने कारवाई केल्याचा दर्ग्याच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे। हिंदू संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शनिवारी महापालिकेने हे अतिक्रमण काढले होते। नाशिक मनपाने दर्ग्यावर आता कारवाई केली। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले। किरण, आता राजकीय दबावापोटी कारवाई केल्याचा आरोप यावेळी होतोय। नाशिक मनपाने दर्ग्यावर केलेली कारवाई आता वादात सापडल्याचं कळतंय, काय अपडेट? कारण खरं तर मागील आठवड्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये नाशिक महानगरपालिकेने नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये असलेल्या काठी गल्लीतील दर्ग्याच्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली होती। काही दर्ग्याच्या परिसरातलं अतिक्रमण देखील काढलेलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासूनची सकल हिंदू समाजाची मागणी होती की संबंधित ठिकाणी जे अतिक्रमण आहे ते काढावं, अन्यथा बजरंग बलीचं मंदिर दर्ग्यासमोर उभारलं जाईल अशा स्वरूपाचा इशारा दिलेला होता। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण देखील नाशिकमध्ये चांगलंच तापलेलं होतं। मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये अद्यापही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये जी अतिक्रमण कारवाई केली त्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जी नोटीस नाशिक महानगरपालिकेनं बजावणं अपेक्षित होतं ती न बजावता थेट कारवाई करण्यात आल्यामुळे आता दर्ग्याचे जे अध्यक्ष आहे आणि ट्रस्टी आहे ते उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहे। या सगळ्या संदर्भामध्ये ते आता पालिकेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये न्यायालयात नेमकं काय घडतं, याशिवाय नाशिक महानगरपालिकेकडनं 3 तारखेला जी होणारी सुनावणी आहे त्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर काय नेमके मुद्दे मांडले जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच धन्यवाद किरण या सविस्तर अशा माहितीबद्दल।